मॅडम, नेमकं ताप म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? सो ताप किंवा फीवर हे बेसिकली आपल्या बॉडीचं रिस्पॉन्स असतं टू कुठलं तरी इन्फेक्शन म्हणा, किंवा कधी कधी ऍक्च्युली इवन ॲलर्जिक रिस्पॉन्सेसमध्ये ताप येतो. सो बेसिकली ताप जे आहे हा एक सिम्पटम आहे, आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स आहे फायटिंग अगेन्स्ट समथिंग. तर आपण जर इन्फेक्शनच्या दृष्टीने जर बघितलं तर कुठलं तरी इन्फेक्शन, आता ते व्हायरल असो किंवा बॅक्टेरियल असो किंवा कुठल्या तरी जंतूमुळे असेल किंवा मलेरिया किंवा डेंग्यू असं काहीतरी असेल, तर आपली बॉडी कशी रिस्पॉन्ड करते तर ते तापाने असतं. तर आपल्या बॉडीमध्ये काय काय म्हणजे काय ऑर्गन्स असतात जे हे बॉडीचं थर्मोस्टॅट जे मेंटेन करतात. तर त्याच्यामध्ये जेव्हा कधी कुठलं असं विषाणूची आपल्याला इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा आपली बॉडीचं टेम्परेचर वाढतो, तर त्याला बेसिकली ताप असतं. तर आपल्या बॉडीचं एक नॉर्मल टेम्परेचर असतो साधारण 98.6 पर्यंत असतो. कधी कमी जास्त होतं, सकाळी जरासं जास्त असतं, इव्हनिंगला कमी असतं. हे डायurnal व्हेरिएशन नॉर्मल असतं. पण जेव्हा ते वाढत जातं टू फाईट अगेन्स्ट समथिंग, जसे आपण जेव्हा आता मी इथे आले तर माझं बॉडीचं टेम्परेचर वाढतं, तर तसं बेसिकली इट हॅज टू फाईट अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर इन्फेक्शन. तर तेव्हा ते टेम्परेचर आपलं वाढतं, तर त्याला ताप म्हणतात. इनफॅक्ट इट इज अ गुड रिस्पॉन्स. म्हणजे ज्या लोकांना ताप चढत नाही तर वी आर अ लिटल मोर वरिड. किंवा जेव्हा कमी होतं टेम्परेचर, ज्याला हायपोथर्मिया म्हणतात, दॅट इज ऑल्सो अ डेंजरस सिच्युएशन. सो ताप इज बेसिकली बॉडीज रिस्पॉन्स. ताप हा आजार नाही, हा एक लक्षण म्हणायचं. हा लक्षण आहे, फक्त लक्षण आहे. ताप हा प्रत्येक वेळेस खराब नसतो, आपल्या बॉडीचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असं तुम्हाला आय थिंक खूपच चांगलं असतं. म्हणजे ताप जेव्हा येतं दॅट इज अ गुड साईन. म्हणजे आपल्याकडे शक्ती आहे टू फाईट समथिंग. सो त्याचे आय थिंक इट इज अ गुड सिम्पटम, जे ते चांगले लक्षणं असतात जेव्हा ताप येतो. इनफॅक्ट ताप इज आपली बॉडीचं एक वे आहे, आपल्याला एक सिग्नलिंग देते की समथिंग इज नॉट ऑल ओके किंवा एव्हरीथिंग इज नॉट नॉर्मल. वी हॅव टू सी की काय चाललंय, कशामुळे येते, आपल्याला जरा विचार करायला लागतो की काय आहे. सो इट इज आवर बॉडीज मेकॅनिझम, इट इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. साधारणतः कोणालाही ताप आलं काय घरचे करतात? माझ्या पण घरीच असं होतं, तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स असेल. डोक्यावरती कुठंतरी किंवा इथं हात ठेवून बघतात, अरे ताप आलं म्हणून सांगतात. हे योग्य आहे का आजच्या घडीला एक प्रॉपर मेजर करून आणि ते सांगणं गरजेचं आहे? तुम्ही एक एक्सपर्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं? सो आय थिंक सगळ्यांच्या घरी एक थर्मोमीटर असावं. ओके. आता मर्क्युरी थर्मोमीटर्स मिळत नाही आजकाल, ते सगळे डिजिटल थर्मोमीटर्स मिळतात. कधी कधी आजकाल ते गन सारखे असतात, तेही असतात लोकांच्याकडे. कोरोनाच्या वेळेमध्ये खूप फेमस एकदम. हो अगदी. म्हणजे ते लांबून असं काहीतरी करायचे ते. सो बेसिकली पण कुठल्या तरी फॉर्मचा आपल्याकडे एक थर्मोमीटर तरी असायला पाहिजे घरात. ताप आल्यावरती किंवा वाटलं आपल्याला की ताप येतोय, म्हणजे आमच्याकडे असे भरपूर पेशंट्स येतात जे असं महिन्याचं तापाची अशी हिस्ट्री घेऊन येतात. आणि मग मी विचारलं की ताप किती चढतो, तर ते म्हणतात नाही म्हणजे असं अंगाला वाटतं की ताप आलाय पण मोजलं नाहीये कधी. बरं, आणि कितींदा दिवसातून येतं तर तेही माहीत नसतं. सो बेसिकली आमचं एक म्हणजे आय फील की आपण घरी थर्मोमीटर एक ठेवावं, एक पर्टिक्युलर वे मध्ये चेक करायचं. तर युजली आपण ॲक्झिला किंवा खाकीमध्ये आपण चेक करतो, तर तिथेच चेक करत राहायचं. आणि तो टेम्परेचर जो काय असेल, म्हणजे जर 99च्या पेक्षा जास्त किंवा 100 पेक्षा जास्त असेल तर तो नोट डाऊन तरी करायचा की किती होता. बरं, आपण ते ताप जेव्हा येतं ते कितींदा येतं, किती तासाने तुम्हाला ताप येतोय, जर तुम्ही गोळी घेतली असेल तर कधी घेतली आणि मग परत कधी चढला ताप, तर ते मापणं गरजेचं आहे. तर ते कुठलाही मशीन असेल, जर आपण ते हँडहेल्ड गन जर असो तर मग ते जे आहे थर्मोमीटर दॅट ऍक्च्युली सीज, म्हणजे आपल्या आर्टरीच्या भोवती बघतं. तर इथे धरून पॉइंट नाहीये, मग आपल्याला ते एक्झॅक्टली ह्या इथे जे टेम्पोरल आर्टरी असते तिकडे धरणं गरजेचं आहे, साईडला शूट करायला. तर म्हणजे शूट वेर इट इज गोइंग टू हिट, किंवा इथे आर्टरी असते ॲक्युरेट मेजर होतं. जर डिजिटल थर्मोमीटर असेल तर मग ते तुम्हाला आधी स्टार्ट करायला लागतं, तिकडे 0 आलं किंवा ते डॅशेस येतात, त्याच्यानंतर काकेमध्ये ठेवून ते बीप येईपर्यंत ते तिथे ठेवणं ते गरजेचं आहे. फक्त लावून लगेच काढण्यात काहीच पॉईंट नाहीये. ते जेव्हा बीप बीप आवाज येतो तेव्हा मग ते बाहेर जे रिडिंग येतं त्याच्यामध्ये मग बघायला पाहिजे.
तोंडामध्ये कधी कधी अनरिलायबल असतं, कारण ओव्हरऑल आपण जे गरम पाणी प्यालो किंवा हे त्याच्यानेही कधी कधी ते चेंज होऊ शकतं. म्हणून एक कुठलं तरी आपण काकेमध्ये युजली आपण ठेवतो, आणि मुलांना आणि तोंडामध्ये धरायला इट समटाईम्स ते चावतात किंवा हे, तर दॅट इज अ लिटल रिस्की. तर काक बऱ्यापैकी इट इज ओके. थोडंसं टेम्परेचर व्हेरिएशन असतं, पण ऍटलिस्ट एक सेम फॉर्मॅटमध्ये चेक केलेलं बेटर राहतं. ओके.